बादल मुकादम, अतिशय चांगलं नाव बादल, ज्याला बादलात आता मात्र मोठे फटके मारण्यासाठीच नक्की पाठवलं असेल दोन्ही संघ. नावाली म्हटलं तर नवनाथ सालुंखे यांचं गाव. आज 40+ मास्टर्स, जबरदस्त क्रिकेटर आणि जबरदस्त समालोचक म्हणून त्यांची ओळख. ठाणे जिल्ह्यामधलं एक मोठं नाव नवनाथ सालुंखे यांचं गाव नावाली, त्यांचंही आठवण काढणं गरजेचं, कारण बराचसा क्रिकेट त्यांनी गावासाठी केलं. इट्स मॅच ऑन. हर्षद ऑन अ बॉलिंग ट्रॅक. पहिला चेंडू थोडंसं रनअपमध्ये इश्यू आणि पहिला चेंडू आपण डेड घोषित केला अंपायरांनी. ऑफिशियलच्या भूमिकेत आपण पाहतोय सत्यवनजी काकडे सर, मॅन फ्रॉम अदई, त्याचबरोबर सुनीलजी तांडेल सर, मॅन फ्रॉम बेलवली. अजयच्या भूमिकेत आपण पाहतोय मनोज शेठ जगताप, त्याचबरोबर वैभव शेठ कडू याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आमदार विक्रांत पर्व चषक 2026 पहिला चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे हर्षद पाटील. समोर फलंदाज बादलला पाहतोय. सन्माननीय स्वप्नील पांडुरंग वागेवंत युवा नेते आणि सन्माननीय आमचे सचिन दादा बडेकर यांचे ते शुभागमन होते आणि या व्यक्तिमत्वांचं स्वागत केलं फलंदाजानं आणि अशा या दमदार व्यक्तिमत्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. पहिल्या चेंडूवर लॉफ्टेड 6 पाहायला मिळाल. ज्या पद्धतीने लॉंग ऑफच्या डायरेक्शनच्या वरून 6 मारला, इनसाइड आउट ज्याला बॅटला स्विंग द्यावा लागतो त्या शॉटला चांगलं कनेक्शन पाहायला मिळालं बादलच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने फिटनेस आहे बादलची, त्याच पद्धतीने ॲग्रेशनही पाहायला मिळालं पहिल्या चेंडूवर. चांगला चेंडू आउटसाइड यायच्या, आता मात्र काय घडले, इट्स अ मिस्टेक. आणि ही मिस्टेक किती महाग ठरणार येणाऱ्या ह्या इनिंगमध्ये लक्षात येईल. मात्र मोठा विकेट झालेला सापडला होता, झाला फाडून निघालाय आणि पहिला हादरा बसला असता. मात्र धावसंख्या धावफलकावर 7 पाहतोय. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत. हर्षदने कमबॅक केला होता. पहिल्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं. केलेली चुकी, यष्टिरक्षक हा सर्वात जवळचा मित्र असतो गोलंदाजाचा, कारण त्याला माहिती आहे बॅट्समन कोणत्या स्टान्सवर खेळतोय आणि त्या स्टान्सला ज्यावेळी आउटसाइड एज लागतो आणि लॉंग कीप असते तर तो खूप इझी असो. मात्र चुकी घडली, चुकीला माफी नाही आणि बादलला मात्र जीवदान मिळालंय आणि ते जीवदानाचा किती फायदा उचलेल येणारा काळवेळ सांगेल. मात्र स्ट्राईकला येतोय सुरेश पाटील. सुरेश पाटील आणि स्ट्राईक. हर्षद बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. हर्षदचा तिसरा चेंडू जबरदस्त लॉफ्ट केलाय. चेंडू 2 बाउन्स बाउंड्री लाईन पार, चौकार. मात्र सुरेश त्याचं गिअर चेंज करतोय. पहिला चेंडू स्ट्राईक मिळाली आणि पहिल्या चेंडूवर चौकार मिळाला. कॉन्फिडन्स बिल्ड करूनच मैदानात उतरलाय. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 11 धावसंख्या धावफलकावर. चौथा चेंडू शॉर्ट चेंडू, चांगलं कनेक्शन. ह्याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट, क्रिकेट विथ द सेन्स. चेंडूला जसं अधिक उचली मिळाली त्याला जबरदस्त कनेक्ट केलं. थर्डमॅनच्या दिशेने चौकार मिळाला. या चौकाराने धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 15, लॉस ऑफ 0 विकेट्स. जबरदस्त. आता मात्र सुरेश पाटीलने ज्याचं बॅक टू बॅक 2 बाउंड्री झाल्या, 2 चौकाराने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 15, लॉस ऑफ 0 विकेट्स. हर्षदला मात्र संधी होती मुकादमला आउट करायचं. बादल मुकादम विकेट मिळाली असती. त्याच्यानंतर मात्र सुरेश आता स्ट्राईक करतोय. चांगला चेंडू, मात्र लेग स्टिकच्या बाहेर जाणार चेंडू. आमचे ऑफिशियल्स कळवतात वाईड अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 16 पाहतोय ऑन स्कोरबोर्ड. 4 चेंडू आतापर्यंत फेकले, 16 धावा खर्च केला. P1चा हा पहिला षटक आपण पाहतोय आणि P1च्या षटकामध्ये रिस्ट्रिक्टेड ओव्हर्समध्ये हाणामारी करत असताना नावाली संघ, जानमान नावाली संघ खेळत असताना आपण पाहतोय. सुरेश पाटील ऑन स्ट्राईक. हर्षद बॉलिंग ट्रॅकवर 5वा चेंडू घेऊन येतोय. 5वा चेंडू व्हेरिएशन, थोडासा व्हेरिएशन दाखवत असताना थोडंसं हा बोटं फिरवली. चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न, म्हणजे बॉल पडल्यानंतर स्लोवर झाला. मात्र कंट्रोल केलं सुरेशने. 1 धाव मिळाली. चान्स होती रनआउट करण्याची, ती चान्सही गेली. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 17. आतापर्यंत 17 धावा झाल्यात. 5 चेंडू फेकलेत. P1चा षटक आहे, रिस्ट्रिक्टेड ओव्हर आहे.
आणि या रिस्ट्रिक्टेड 30 यार्ड सर्कलच्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने हाणामारी करावी हे दाखवत असताना नावाली संघ आपण पाहतोय. बादल ऑन स्ट्राईक, चांगला चेंडू, मात्र चांगलं कनेक्शन, क्षेत्ररक्षकाने केली चुकी, हा चौकार मिळेल. या चौकाराने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 21 एक ओव्हरच्या समाप्तीनंतर लॉस ऑफ 0 विकेट्स. मुजबादेवी न्यू यंगस्टर चिंद्रन ब विरोधात दोस्ती स्पोर्ट तोंडरे दोन्ही संघातील संघनायक त्वरित टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये प्रस्थान करायचे. नियोजित वेळेमध्ये टॉस होईल, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, याची आपण नोंद घ्या. जबरदस्त सामना सुरू आहे मैदानामध्ये. आपण पाहतोय देवीचा वाडा वर्सेस नावाली. एक संघ रायगडमधून, दुसरा संघ ठाणे जिल्ह्याचा संघ आपण पाहतोय. मैदानात सामना रंगतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 21. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र हाणामारी झाली. हर्षद पाटीलच्या अगेन्स्टमध्ये चांगलं स्ट्राईक आपण बादल आणि त्याचबरोबर सुरेशचं पाहिलं. सुरेश पाटील आणि बादल मुकादम. पहा, अगदी खेळाडू कक्षेतूनच पाणी घेऊन जायचे. अगदी राखीव काढूची आपण वाट पाहू नका. थँक्यू. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज आकाश पाटील येतोय. आकाशला मात्र आता ही जबाबदारी घ्यावी लागेल. ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा खर्च झाला, इथं कंट्रोल करावा लागेल. इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली पाहिजे. आणि देवीचा वाडा संघाचा विचार केला तर ती क्वालिटी त्यांच्यामध्ये आहे, पण सध्या क्वालिटी मैदानामध्ये दाखवत असताना आपण पाहतोय नावाली 40+. आकाश पाटील आणि बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज सुरेशला पाहतोय आपण. मलिंगा स्टाईलच्या ॲक्शनमध्ये चेंडू स्लोवर फेकला. सुरेशला काही कंट्रोल करता आलं नाही. नावाली 40+ची आठवण निघाली, कारण 40+चं क्रिकेट बराचसं चाललंय. पहिला चेंडू निर्धाव आकाशकडून आलं आणि आता मात्र सुरेश पहिला चेंडू निर्धाव खेळतोय. पहा, इथे कॅश प्राइज येते. पाठोपाठ लगातार 2 विकेट्स काढणाऱ्या गोलंदाजाला अगदी उत्कृष्ट क्रिकेटर गणेश म्हस्कर शिरवले यांच्या माध्यमातून कॅश प्राइज 1000 रुपयाचं. पाठोपाठ 2 विकेट. फलंदाजी करत असताना परी 11 नावाली संघ आपण पाहतोय. परी 11 या संघाच्या पुरस्कृत केलंय आणि त्या संघ आता खेळत असताना आतापर्यंत आकाशने कंट्रोल केलंय. P2चा जो षटक आहे त्या P2च्या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव फेकलेत. ज्यामध्ये ॲक्शन आहे, मलिंगा ॲक्शन आहे, स्टाईल चांगलं आहे, कंट्रोल्ड आहे, त्याची लेंथ चांगलं आहे. ज्या पद्धतीने विकेटचं डायमेन्शन आहे त्या डायमेन्शनला अतिशय चांगलं यूज करतोय. 2 चेंडू आतापर्यंत कंट्रोल केलंय. आकाशचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावांनंतर कोणीतरी जबाबदारी घेणं गरजेची आहे. मात्र आता सुरेशने जबाबदारी घेतली. इट्स अ लॉफ्टेड ह्यूज 6 आणि या 6 धावेने आता मात्र सुरेशच्या बॅटमधून आला हा पहिला षटकार. चेक. तर सन्माननीय आपल्याला संघ पाहायला मिळेल दोस्ती स्पोर्ट्स तोंडरे. दोन्ही संघातील संघनायक तात्काळ टॉस साठी प्रस्थान करायचे. ज्या पद्धतीने आकाश पाटीलने पहिले 2 चेंडू कंट्रोल केलं होतं, त्याच्यानंतर मात्र सुरेशने सांगितलं की आम्ही इथे जबरदस्त खेळण्यासाठी आलोय, रायगड जिल्ह्यामध्ये आमचा खेळ दाखवण्यासाठी आलोय, आम्हाला खेळायचंय. आणि तो खेळ दाखवत असताना तिसऱ्या चेंडूवर लॉफ्टेड 6 पाहिलं. आणि तर प्रेम राठोड यांच्या माध्यमातून कॅश प्राइज होते. पाठोपाठ 3 विकेट, 3000 रुपयाचं कॅश प्राइज. 3 चेंडू आतापर्यंत फेकले, षटकार आलाय. आता मात्र आकाश कमबॅक करेल का? चौथा चेंडू खोलवर फेकलाय. 1 धाव तर मिळाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल. क्षेत्ररक्षक धावतोय सर्कल पर्यंत, 30 यार्ड पर्यंत धावलाय आणि आतापर्यंत कंट्रोल केले. 1च धाव बादलने घेतली आहे. स्ट्राईक रोटेट झाली. 1 धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 28 धावसंख्या धावफलकावर. ओपनिंग जोडी आतापर्यंत खेळतोय. ज्या पद्धतीने रन रेट हवंय त्या रन रेट मेंटेन करण्याचा प्रयत्न करतोय, कारण पहिल्या इनिंगमध्ये जास्तीत जास्त धावा काढायचा प्रयत्न नक्की असेल, कारण टार्गेट सेट चांगलं झालं ना तर तो बॅकअप मिळतो कुठेतरी आपल्या गोलंदाजांना. ते मानसिकता आपल्याला ह्या दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळतंय. बादल मुकादम ऑन स्ट्राईक. गोलंदाज आकाश पाटील 5वा चेंडू घेऊन येतोय. चांगलं कंट्रोल, लेंथला कंट्रोल केली. 1 धाव मिळाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का?
आणि एकाच धावामध्ये समाधान म्हणतो. स्ट्राईक रोटेट झाली, धावसंख्या धावफलकावर 29 ऑन स्कोर बोर्ड. आतापर्यंत एकही विकेट गेली नाही. ही जमेची बाजू असेल नावालीसाठी. आणि ज्याबद्दल परी 11 नावाने नावाली संघ खेळतोय आणि त्याचबरोबर कियांश 11 देवीचा पाडा संघ आपण खेळत असताना पाहतोय. टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं, फलंदासाठी आमंत्रित केलंय, पण आतापर्यंत ज्या पद्धतीने डॅमेज कंट्रोल झालं पाहिजे ते होत नाहीये. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 21 आणि आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. दुसरी ओव्हर प्रगतीपथावर आणि पुन्हा एकदा चुकी. 2 बाउंड्रीज मिस फिल्डिंगच्या माध्यमातून देवीच्या पाडाने गिफ्ट केलेत नावाली संघासाठी. धावसंख्या धावफलकावर 33, लॉस ऑफ 0 विकेट्स. अतिशय चांगला खेळ. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33 आपण पाहतोय ऑन स्कोरबोर्डच्या पद्धतीने रन रेटचं उभारणी केली आहे. 16.5च्या स्ट्राईक रेटनी आतापर्यंत खेळतात. म्हणजे ॲव्हरेज जो आहे करंट रन रेटचा तो 16.5चा आहे आणि 16.5च्या रन रेटनी आतापर्यंत धावसंख्या उभारल्यात. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला 84 धावा प्रोजेक्टेड स्कोर आहे. जर याच ॲव्हरेजने फलंदाजी झाली तर आकाशचं कौतुक केलं पाहिजे. 12 धावा खर्च केल्या P2च्या षटकामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा हर्षदने खर्च केल्या, 1 विकेट, 1 वाईड अतिरिक्त धाव दिली आणि आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 33, लॉस ऑफ 0 विकेट्स. तिसऱ्या ओव्हरचा मानकरी ठरतोय गोलंदाज हर्षद पाटील, ज्याने पहिला P1चा षटक हाताळला होता. तोच हर्षद पाटील पुन्हा एकदा बॉलिंगवर येतोय. 21 धावा जरी खर्च केला असेल पण त्याच्यावर दाखवलेला विश्वास, स्वतः कर्णधार आहे, त्याला माहिती आहे की P1 मध्ये जरी माझ्याकडून एक्स्ट्रा रन्स गेल्यात मात्र आता मला ते कंट्रोल करायचं आहे. कारण त्या पद्धती इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली पाहिजे. जरी आकाशने कमबॅक केलंय आता मात्र हर्षद पाटीलला कमबॅक करावा लागेल. आकाश पाटील आणि बॉलिंग ट्रॅक. आता मात्र फलंदाजीला बबन बादल आता मात्र स्ट्राईकला येतोय. बादल मुकादम, अतिशय चांगला खेळ, एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. तोच बादल आता मात्र ऑन स्ट्राईक पाहिला. जोरदार अपील, मात्र अपिलामध्ये विश्वास कमी आहे आणि तो विश्वास कमी आहे तर अंपायरने ते फेटाळलंय. पहिला चेंडू निर्धाव आला, खोलवर चेंडू होता, ज्या पद्धतीने पॉपिंग क्रीजचा वापर केला, अतिशय खोल चेंडू, वेगवान चेंडू पाहिला. कमबॅक नक्की हर्षदला मिळालाय आणि पहिला चेंडू निर्धाव आलाय. धावसंख्या स्थिर 33 धावसंख्या धावफलकावर पाहतोय. तिसरी ओव्हर आता मात्र सुरुवात होते, प्रगती पथावर आहे आणि या ओव्हरमध्ये किती कंट्रोल केलं जाईल. कारण स्लॉग ओव्हर्समध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कमी करायचे असतील तर तुम्हाला कंट्रोल गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि ते मेरिटवर बॉल पडले पाहिजेत. क्रिकेटमध्ये तुम्हाला डायमेन्शन ऑफ विकेट म्हणजे पिचचं डायमेन्शन माहिती पाहिजे. पिच बॉल कुठे रिलीज करायचं, कुठे पिच करायचं ह्याच्या आयडियाज तुमच्याकडे असणं पाहिजे आणि स्किल जर असेल तर तुम्ही गोलंदाजी चांगली करू शकता. मात्र इथे फलंदाजी खूप चांगली होते. टॅप केला चेंडू, 1 धाव मिळाली, एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली. दुसऱ्या धावेसाठी इंटरेस्टेड होता बादल, मात्र सुरेशने नकार दिला. एका धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 34, लॉस ऑफ 0 विकेट्स. ओपनिंग जोडी आतापर्यंत खेळतायत, दोनही बॅट्समन सेट झालेत. ज्या पद्धतीने आय कॉन्टॅक्ट झाला पाहिजे चेंडू बरोबर आता नक्की झाला असेल, कारण जवळजवळ 14 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 30 चेंडूंचा खेळामध्ये तुम्हाला रणनीती आखावी लागते, कारण शॉर्ट स्पेल्समध्ये तुम्हाला मॅक्सिमम क्रिकेटमध्ये एफर्ट्स दाखवावे लागतात. स्किलचं युटिलाइज तुम्ही प्रॉपर करावं लागेल. चांगला खोलवर चेंडू, अतिशय चांगला टो क्रशर, मात्र काय गरज होती का. आणि इथे मिस कॉलिंग आणि मिस कॉलिंगला मात्र परफेक्ट विकेट मिळालाय, तो म्हणजेच देवीच्या पाडा संघाला.
राहुल पवारला पॉवर दाखवावी लागेल. तोच राहुल. आता मात्र नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. स्पीड आहे मात्र कंट्रोल नाही आहे. पिचिंग ऑफ बॉल रॉंग डायरेक्शनला वाईड मिळेल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वर आमचे ऑफिशियल सत्यवान काकडे सरांकडून वाईड आलंय. एक धावेने वाढ. धावसंख्या धावफलकावर 35 35 ऑन अ स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. राहुल पवारवर सर्वात मोठं फलंदाज म्हणून मानलं जातं आणि तोच राहुल आता मात्र गेलाय. आणि वन डाऊन जो बॅट्समन असतो तो डेंजरच असतो. कारण आपण विराट कोहलीला पाहिलं असेल, बरेचसे फलंदाज जे वन डाऊन येतात ते घातकच असतात. आणि तोच राहुल आता मात्र स्ट्राईक मिळेल 4थ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलमध्ये. तिसरी ओव्हर प्रगतीपथावर 4 चेंडू झालेत. बादल ऑन स्ट्राईक. आता मात्र हर्षदने कंट्रोल केला. हर्षदचं ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळायची होती, ज्या पद्धतीने स्वतःला पॉझिटिव्ह मोटिवेट केलंय आणि तो मोटिवेशन आतापर्यंत फायदेशीर ठरलाय. एक धाव मिळाली. एका धावे जोरदार अपील आणि इथे मात्र बॅट्समन सांगताय इट्स अ बॅड कट आणि जोरदार अपील आहे. चला अंपायरवर प्रेशर आणू नका. अपील केलंय, तुम्ही तुमचं काम केलंय, अंपायर डिसिजन देतील. थोडंसं पेशन्स ठेवायचं आहे. 5 चेंडू फेकलेत. हर्षदने आतापर्यंत धावा खर्च केल्या ते म्हणजे 2. चला अंपायर इट्स अ बॅट्स कट. येस इट्स अ बॅट कट. चला तर एक धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 36 ऑन स्कोर बोर्ड. हर्षदने मात्र कंट्रोल केले. 3 धावा आतापर्यंत खर्च केला, एक अतिरिक्त आणि त्याच्यामध्ये विकेट मिळेल. सुरेश पाटील परतला रनआउटच्या माध्यमातून आणि आतापर्यंत धावा खर्च केल्या 3. कंट्रोल केलं. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये फक्त 3. जबरदस्त चेंडू, खोलवर चेंडू, ज्याला टो क्रशर असं म्हटलं जातं. इट्स यॉर्कर लेंथ चेंडू आणि आता चेंडूमध्ये कंट्रोल होता हर्षदचा. एक धाव मिळेल. एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली आणि धावसंख्या धावफलकावर 37 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. त्यानंतर आकाश पाटीलने 12 धावा खर्च केला आणि पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरचा मानकरी हर्षद स्वतःवर जबाबदारी दिली आणि तिथे मात्र 3 धावा खर्च केल्या. एक रनआउटच्या माध्यमातून विकेट मिळाली आणि कंट्रोल केलं. एकूण 2 ओव्हरमध्ये हर्षदचं विश्लेषण पाहिलं तर 25 धावा 2 ओव्हरमध्ये दिल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 4. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आम्ही फर्स्ट कॉल करतोय. आई मुजबादेवी चिंद्रन ब विपक्ष दोस्ती स्पोर्ट तोंडराय. दोन्ही टीमच्या कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे, याची आपण दक्षता घ्या. आपण ऑन स्क्रीन पाहू शकता कटआउट दाखवण्यात येते. त्याच्यामध्ये आकाशजी पाटील यांचं फोटो, विचुंबे सरपंच, एक जबरदस्त यंगस्टर सरपंच पदावर आहे आणि ज्या पद्धतीने आकाश पाटील आपण या स्पर्धेचं आनंद घेत आहे, तुमचं सहर्ष स्वागत आहे. आयोजन कमिटीच्या वतीने सामना सुरू आहे मैदानामध्ये. देवीचा पाडा वर्सेस नावाली या 2 संघांमध्ये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 37 पाहतोय. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज येतोय चैतन्य मात्रे ऑन अ बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज आपण पाहतोय राहुल ऑन स्ट्राईक. आता मात्र पहिल्याच बॉलला चान्स होती, मात्र ती संधी नशिबाची आली आहे. नो +4 अशा 5 धावा मिळतील आणि इट्स अ बीमरचा नो बॉल मिळाला आणि 4 धावा मिळाल्या. 5 धावा एकूण मिळतील. अतिरिक्त धावा 5. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 42-42 ऑन स्कोर बोर्ड. ज्या पद्धतीने चैतन्य आला, चैतन्य पहिल्या चेंडूवर लाईन मिळाली नाही आणि कंट्रोल त्याचं गेलं
आणि बीमरच्या माध्यमातून नो हा फ्री हिटचा चेंडू असेल आणि आता मात्र बोनस मिळेल. जसा राहुल स्ट्राईकवर आला त्याला राहुल पवारला आता मात्र पॉवर दाखवायला चान्स मिळेल. फ्री हिटच्या चेंडूवर आऊट होण्याची भीती नसते, त्यामुळे बॅट्समन फ्रीली खेळू शकतो. राहुल आणि स्ट्राईक. चैतन्य पाटील बॉलिंग ट्रॅकवर. एक यंगस्टर आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर आहे. चांगला चेंडू, चांगलं कमबॅक. आता मात्र चैतन्य क्वालिटी दाखवतोय. चैतन्य मात्रेचा विचार केला. पहिला चेंडू जरी त्याच्या हातातून सुटला होता, मात्र दुसरा चेंडू क्वालिटी दाखवलं. ज्या पद्धतीने पॉवर दाखवायची होती फ्री हिटला, ती पॉवर काही दाखवता आली नाही आणि कमबॅक पाहायला मिळालं चैतन्याच्या माध्यमातून. पहिल्या बॉलला 1+4 असं मिळालं, त्याच्यानंतर कमबॅक. आता मात्र राहुल थांबणार नाही. फ्री हिटला नाही तर दुसऱ्या बॉलला लगेच इमिजिएटली इट्स अ लॉफ्टेड 6. जबरदस्त षटकार राहुल पवारच्या बॅटमधून. त्यांनी पॉवर दाखवलं, त्यांनी विश्वास दाखवला की वन डाऊन बॅट्समन किती डेंजरस असतो. जरी फ्री हिटचा बॉल मिस झाला त्याच्यानंतर मात्र कमबॅक. चैतन्य मात्रे बॉलिंग ट्रॅकवर आहे आणि संदीप मात्रे 40+ मध्ये त्याची वडील गोलंदाजी करतात आणि संदीपही इथे आहे स्टेजवर. तुझंही सहर्ष स्वागत आहे संदीप मात्रे. चैतन्य अजून यंग आहे, 10वीची परीक्षा आताच दिली आहे आणि तो मात्र बॉलिंग ट्रॅकवर आहे. वय वर्ष 16, अंडर-16चा हा गोलंदाज. चांगला चेंडू इनसाइड एज. आता मात्र चान्स होती रनआउट करण्याची, मात्र नकार दिला. एक धाव मिळेल. एका धावाने स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या धावफलकावर 49 आणि आता मात्र स्ट्राईकला बादल मुकादम. ज्या बादलने एक षटकार आणि चौकारासहित खेळतोय. आतापर्यंत आपण पाहिलं बादलच्या बॅटमधून जे सुरुवातीला फटके आले त्याच्यानंतर मात्र बादलला लॉफ्टिंग करता आलं नाही. ज्या पद्धतीने टायमिंग करायचा प्रयत्न नक्की केला होता, मात्र तसे फटके आले नाही आणि आता मात्र गिअर चेंज करावा लागेल, कारण स्लॉग ओव्हर्समध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे. आतापर्यंत रन रेट चांगलं आहे. ज्या पद्धती 49 धावसंख्या धावफलकावर. चैतन्याचा आता मात्र वेगवान चेंडू. थोडंसं लाईन भटकली. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. इट्स अ वाईड. धावसंख्या 50. सांघिक 50 धावा कंप्लीट झाल्यात. ते म्हणजे परी 11 नावाली संघाच्या. परी 11 नावाली संघ ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये 21, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12, त्यानंतर 4 आणि आता मात्र 4थी ओव्हर प्रगतीपथावर आहे. चैतन्य मात्र ऑन अ बॉलिंग ट्रॅक. चांगला चेंडू, कोलवार चेंडू पाहायला मिळालं. एक धाव मिळेल. एका धावेने स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या धावफलकावर 51. लॉस ऑफ 1 विकेट. रनआउटच्या माध्यमातून सुरेश पाटील परतला. त्याच्यानंतर मात्र कंट्रोल करण्याचं काम दोनही फलंदाजांनी केले. ज्या पद्धतीने राहुलच्या बॅटमधूनही मोठे फटके आलेत. बादल आता मात्र स्ट्राईक रोटेट करतोय. त्यांनी जबाबदारी बदलली आहे. जबाबदारी नवीन आलेल्या फलंदाजावर देतोय. राहुल पवार ऑन स्ट्राईक. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. कार्पेट शॉट. एक धाव मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आता मात्र डेंजर एंडला नकार दिलाय राहुलने आणि एकाच धावामध्ये समाधान मांडतोय. धावसंख्या धावफलकावर 52. या ओव्हरमधील शेवटचा चेंडू चैतन्य हाताळेल. चैतन्यने एक षटकार नक्की दिला, पण त्यानंतर कमबॅक आणि पहिल्या बॉलला नो बॉल +4. चैतन्याची हाईट चांगली आहे, त्याचा ॲडव्हान्टेज आहे. नवीन आहे. रक्त आतापर्यंत एक्सपिरियन्स येणं गरजेचं आहे. एक्सपिरियन्स जसा जसा येईल, जशा पद्धतीने खेळत जाईल, मार बसेल, त्याला त्या एक्सपिरियन्समध्ये क्रिकेटमध्ये खूप मोठं इम्पॉर्टन्स आहे आणि ते वेगळं शॉट, एकदम डिफरंट शॉट क्रिएट केला आणि एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावर 53. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 53. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा सामना आई मुजबादेवी न्यू यंगस्टार चिंद्रन ब विपक्ष दोस्ती स्पोर्ट तोंडरे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण तयार राहायचे आहे. चिंद्रन टीमचे कॅप्टन्स आणि तोंडरे टीमचे कॅप्टन्स. एक षटक समाप्त झाला की लगेच आपण टॉस करणार आहोत, याची दक्षता घ्या. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. थँक्यू. शेवटच्या ओव्हरचा मानकरी ठरतो तो म्हणजे रोहन म्हात्रे. आतापर्यंत 4 ओव्हरचा खेळ झाला आहे. 4 ओव्हरच्या खेळामध्ये आपण पाहिलं 52 धावसंख्या, ज्यामध्ये सरासरी राखण्यामध्ये यशस्वी झालाय.
13च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत फलंदाज झाली आहे परी 11 नावाली संघाची. आणि आता मात्र स्लॉग ओव्हरच्या महत्त्वाच्या षटकामध्ये रोहन म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू दिलाय. आणि रोहन किती कमी इन्व्हेस्टमेंट करेल हा ॲडव्हान्टेज असेल देवीचा पाडा संघासाठी. आणि दोन्ही फलंदाज किती जास्त इन्व्हेस्टमेंट करतील तो ॲडव्हान्टेज असेल त्यांच्या गोलंदाजांसाठी. कारण आपण ज्यावेळेला पहिली फलंदाजी करतो त्यावेळेला आपण गोलंदाजांसाठी जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. आणि ती कुठे रणनीती ही दोन्ही फलंदाज कारण सेट बॅट्समन आहेत. राहुल आतापर्यंत 6 आणि चौकारासहित खेळतोय. बादल षटकार आणि चौकारासहित खेळतोय. दोनही फलंदाज सेट झालेत. ज्यामध्ये आय कॉन्टॅक्ट आहे, विजन क्लिअर झाला असेल, चेंडू आता मात्र क्लिअर दिसत असेल. कारण शेवटच्या षटकामध्ये मॅक्झिमम रन इन्व्हेस्टमेंट झाल्या पाहिजेत. आणि रोहन म्हात्रे आणि बॉलिंग ट्रॅक समोर फलंदाज बादल मुकादम. बादल आता मात्र चांगलं जनरेट करतोय. एक धाव मिळेल आणि एका धावात समाधान मांडतोय. बादलने या इनिंगमध्ये 2-3 शॉट एकदम डिफरंट टाईपमध्ये खेळलाय. कारण आता आपण जसं क्रिकेट पाहतो ना, क्रिकेटमध्ये तुमच्याकडे व्हेरिएशन्स असणं गरजेचं आहे. आणि ते व्हेरिएशन्स फलंदाजीमध्ये कसं आहे की ज्या वेळेला फिल्डिंगच्या अगेन्स्टमध्ये फलंदाजी करायची असेल तर अशा पद्धतीने शॉट तुम्हाला क्रिएट करावे लागतील. आणि ते दाखवत असताना बादल मुकादमला आपण पाहिलं पण प्रॉपर एक्झिक्युशन झालं नाही. आणि धावसंख्या एकच मिळेल. एका धावेने धावसंख्या आपण पाहिली. आता मात्र संधी होती आणि ती पण ड्रॉप केली. दोनही फलंदाज सेट आहेत आणि इथनं मात्र राहुलला परत पाठवता आलं असतं मात्र राहुल बचावला. एक धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट झाली. बादल ऑन स्ट्राईक. धावसंख्या धावफलकावर 55. लॉस ऑफ 1 विकेट. सुरेश पाटील आऊट झाला 20 या धावसंख्येवरती. चांगला सेट झाला होता. चांगले क्वालिटी क्रिकेटमध्ये चांगले क्वालिटी शॉट्स पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने तो ग्राउंडचा उपयोग करत होता अतिशय चांगला सुरेशच्या माध्यमातूनही फलंदाजी पाहायला मिळाली. स्ट्राईकला आपण पाहतोय बादल. आणि आता मात्र चेंडू पडल्यानंतर थोडं बाहेर निघाला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या वाईडनी वाढते. धावसंख्या 56. अब तक 56 आता मात्र धावा झाल्यात. चौथा वाईट चेंडू या पूर्ण इनिंगमधला. एक डिसिप्लिन गोलंदाजी. त्याच्यानंतर एक नोबॉली पाहायला मिळालं. त्याच्यावर चौकार मिळाला. या कुठेतरी चुका आहेत ना ह्या सुधाराव्या लागतील. जिथे आपण ॲनालिसिस करतो ना त्यावेळेला आत्मपरीक्षण काय करायचं आपल्या झालेल्या चुका. मात्र तो कमबॅक यस इट्स अगेन वाईड. इट्स अ बॅक टू बॅक सेकंड वाईड आपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा धावसंख्या धावफलकावर पाहतोय 57 57. या ओव्हरमध्ये विचार केला 2 चेंडू चांगले फेकलेत. त्याच्यानंतर रोहन मात्र थोडं व्हेरिएशन करत असताना बॅक टू बॅक 2 वाईड्स अतिरिक्त धाव मिळाल्या. 5वं वाईड या इनिंगमधलं आपण पाहिलं. आणि आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये इन्व्हेस्टमेंट कमी झाली पाहिजे. लाईन आणि लेंथ प्रॉपर पाहिजे. डिसिप्लिन गोलंदाजी होणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत या इनिंगमध्ये फक्त हर्षद पाटीलची 3री ओव्हर खूप चांगली टाकली होती. मात्र आता खूप चांगला शॉट एक्झिक्युशन शॉट ज्या पद्धतीने शॉटला क्रिएट केलंय आणि ते बादल दाखवत असताना बादल मधला षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावर 63 63. चला चेंडू फेकायचा आहे. गेम बॉल आतमध्ये टाकायचं प्लीज. आलं ना. चला किती बॉल 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. रोहनने पहिले 2 चेंडू खूप चांगले फेकले. त्याच्यानंतर 2 वाईड. त्याची लाईन अँड लेंथ बिघडली. आणि आता मात्र बादलचं कौतुक केलं पाहिजे. काय जबरदस्त 6. या शॉटला जर आपण अँगल मिळाला असेल तर खूप चांगलं व्हिडिओ आपण लॉन्च करू शकतो. अतिशय चांगला फटका सजवला फटका. आणि त्या फटक्याने 6 धावा आल्या. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 63 63. लॉस ऑफ 1 विकेट. सुरेश परतला. प्रत्येक प्लेयर जो स्ट्राईक मिळाली त्यांनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पडली आहे. चौथा चेंडू. आणि आता मात्र पुन्हा एकदा शतरक्षक तिथे आहे पण चौकार मिळेल. अतिशय चांगला शॉट. बादलकडे डिफरंट क्वालिटी ऑफ शॉट्सला आपल्याला पाहायला मिळाले. या चौकाराने धावसंख्या धावफलकावर 67.
बादल ओपनिंगला आलेला बॅट्समन आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. स्ट्राईक जशी मिळाली चौकार आणि षटकार पाहायला मिळालं आणि आता मात्र या ओव्हरमधील अजून 2 बॉल बाकी आहेत. या 2 बॉलमध्ये मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट किती करायची? टार्गेट सेटिंग 2 चेंडू आतापर्यंत. चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर. बॉलला कंट्रोल करता येत नाही. याच्यामध्ये रोहन गोलंदाजी चांगली केली होती, सुरुवात चांगली झाली होती, मात्र शेवट थोडं खराब होतोय. तिसरं वाईट या ओव्हरमधला. डिसिप्लिन थोडंसं ब्रेक होतोय. क्रिकेटमध्ये डिसिप्लिन पाळणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये काम करताय, मग गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, तुमच्याकडे डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. 2 चेंडू आतापर्यंत बाकी आहेत, त्याच्यामध्ये टार्गेट सेट करायचं आहे. टार्गेट सेटिंगसाठी सेट बॅट्समन ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा डिफरंट शॉट मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? राहुलने कॉल केलाय, 2 धाव मिळाल्या, तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि तिसऱ्या धावेसाठी आता मात्र बादल धावतोय आणि इट्स आउट. आणि तिसरा रन काढता काढता आउट. प्रेझन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं ज्यावेळी बेल्स पडल्या होत्या, त्याच्यानंतर स्टंप उचललं आणि तिथे मात्र रनआउट केलं. इनिंग मधील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर रोहन मात्रेला. आतापर्यंत रोहन मात्रे खूप धाव खर्च केला. हा चेंडूवर कोण कंट्रोल करेल? शेवटचा चेंडू आता मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? आता मात्र चांगली थ्रो पाहायला मिळाली आणि 2च धावामध्ये समाधान मानतोय. धावसंख्या धावफलकावर 72 आणि टार्गेट असेल 73 धावांचं. जबरदस्त फलंदाजी. परी 11 नावाली संघाने 72 धावा काढून 73 धावांचं टार्गेट सेट केलंय. तर इथे टॉस केला जाईल. मुजबा देवी आई न्यू यंगस्टर चिंद्रन ब विरोधात दोस्ती स्पोर्ट तोंडरे. दोन्ही संघातील संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या. तर विनंती केली जाईल सन्माननीय स्वप्नील दादा पांडुरंग भागीवंत ग्रामस्थ मंडळ महालोंगी एक युवा नेतृत्व आहे. खदर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक स्वर्गीय पांडुरंग भागीवंत यांचे सुपुत्र सन्माननीय स्वप्नील दादा भागीवंत यांच्या शुभ हस्ते हा टॉस बॉक्स मध्ये संपन्न केला जातो. दोन्ही संघनायकांना खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय टीम तोंडे. फक्त निर्णय सांगायचा आहे, निर्णय पेंडिंग आहे. भरत यांच्याशी आपण संपर्क साधू. भरत या आपण. भरत, टॉस तुम्ही गमावलाय, परंतु आज कोणत्या स्ट्रॅटर्जीने खेळणार आहेत? एक नवीन संघाची तुम्ही निर्मिती केली आहे, कोणत्या खेळाडूंवरती चांगली दारोमदार असणार आहे? आज आमची नवीन टीम आहे. आई मुजबा देवी 11 यंगस्टार, पण सगळी नवीन पोरं आहेत. विषय असा आहे की आज नवीन प्रॅक्टिस करायला पोरांना काहीतरी नवीन करायचं आहे. पोरांची मैदानावर बघून प्रॅक्टिस, सपोर्टरकर्त्यांनी दिलेलं सपोर्टर, प्रोत्साहनकर्त्यांनी दिलेलं आम्हाला मदत आणि आई मुजबा देवीचा आशीर्वाद याच्यामुळं आमची टीम खंबीरपणे खेळेल. याच्या अगोदर सुद्धा आम्ही खेळलो होतो तोंडरे दोस्ती स्पोर्ट समोर, पण आम्ही हारलो होतो. पण आम्हाला अनुभव भेटला आहे थोडा. आज आम्ही जोशामध्ये उतरू, जिंकण्याचा प्रयत्न करूच. नक्कीच ग्रामस्थ मंडळ चिंद्रन आणि रोशन साई स्पोर्ट चिंद्रन संघाची कितपत तुम्हाला अलीकडच्या कालखंडापासून साथ लाभली आहे? गेल्या 8 वर्ष रोशन साई स्पोर्टमध्येच खेळत होतो मी, पण आज नवीन पोरांना आणि यंगस्टार पोरांना काहीतरी घडवायचं आहे. याच्यानुसार मी नवीन टीम तयार केली आणि नक्कीच घडतील. नक्कीच हे होते भरत, ते आले परत आणि पुन्हा एकदा त्यांचा एक धमाका या लढतीमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघांना कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा असतील. तर स्वागत कक्षामध्ये सन्मान सोहळा संपन्न केला जाईल. सन्माननीय स्वप्नील दादा पांडुरंग भागीवंत युवा नेतृत्व महालोंगे यांचा स्वागत कक्षामध्ये यथोचित मान सन्मान हा संपन्न केला जाईल. तर दादांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. माजी सरपंच महोदय आणि त्यानंतर सन्माननीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक स्वर्गीय पांडुरंग भागीवंत यांचे सुपुत्र ज्येष्ठ पुत्र सन्माननीय स्वप्नील दादा यांचा यथोचित मान सन्मान स्वागत कक्षामध्ये आमचे A1 जोडीच्या माध्यमातून हा सन्मान सोहळा संपन्न केला जाईल. मनोज दादा जगताप असतील आणि त्यानंतर सन्माननीय आमचे आयोजक वैभवजी मोहन शेटकडो
यांच्या माध्यमातून हा यथोचित मान सन्मान इथे संपन्न होतो. त्यानंतर सन्माननीय आमचे सचिन दादा बडेकर यांनाही विनंती केली जाईल आपण सुद्धा स्वागत कक्षमध्ये यायचंय. हा सन्मान सोहळा इथे संपन्न केला जाईल. त्यानंतर अगदी आमचे सचिन दादा बडेकर शारदीय नवरात्रोत्सव तलोजा फेस्ट 2 ची महाराणी अर्थातच नवरात्रोत्सवामध्ये ज्यांची नेहमीच चेतनदादा भोईर यांच्या साथीने दमदार भूमिका साथ देताना पाहिली असे आमचे मित्र सचिन दादा बडेकर महालुंगे यांचा हा यथोचित मान सन्मान आमच्या A1 जोडीच्या माध्यमातून इथे संपन्न होत असताना त्यानंतर आमचे प्रशांत बोलाडे यांना विनंती केली जाईल आपल्या सन्मान सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून इथे संपन्न केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता मालिकावीर त्यानंतर फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक या आकर्षक ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून इथे आम्हाला पुरस्कृत केलेत असे आमचे डे स्पर्धेचे यशस्वी आयोजक महालुंगीमध्ये एक जबरदस्त स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून साकार होते असे आमचे प्रशांत बोलाडे यांचा सन्मान सोहळा संपन्न होईल. क्रियांश 11 देवीचा पाडा विरोधात परी 11 जनमान नावाली अशी दमदार लढत क्रिकेट रसिकांच्या भेटीला आली. दोन्ही संघातील पुरस्कर्त्यांचं आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत केलं जाईल. अविन शेठ पाटील निगुगाव हे नेहमीच परी 11 जनमान नावाली संघाचे पुरस्कर्ते म्हणून राहिलेत. याही पुरस्कर्त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. मग स्पर्धा ठाणे जिल्ह्यामध्ये असो किंवा रायगडात नेहमीच अविन पाटील निगुगाव यांचं बहुमूल्य योगदान नावाली संघासाठी लाभत असं आणि नावाली आणि देवीचा बाडा असे संघ आहेत नेहमीच शांत संयमी खेळ या संघांच्या माध्यमातून राहिले. असे दोन दिग्गज संघ सध्या घडीला क्रिकेटच्या सारीपाठावरती आमने सामने खेळताना पाहायला मिळतील. जिथे देवीचा बाडा विरोधात खेळतो नावाली टार्गेटचा विचार केला 73 धावसंख्येचं टार्गेट तय करायचं देवीचा पाडा या संघाला आणि एक यंग ब्रिगेड संघ आहे देवीचा वाडा चांगला खेळू शकतो. पहिला बॉल स्लोअर बॉल सफर केला बॉलिंग ट्रॅक वरती परी 11 नावाली जर्मन नावाली संघाच्या माध्यमातून पहिला धुरंधर गोलंदाज दमखम दाखवण्यासाठी विकी मुकादम या गोलंदाजाचा वापर होतो. पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून डॉट राहिलाय आणि समोरील खेळाडू यश पाटील याचाच वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा असतील. यश पाटीलला आज वाढदिवसानिमित्त चांगला खेळ हा साकार करावाच लागेल. स्वर्गीय कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माजी सरपंच खाणाव ग्रामपंचायत सन्माननीय पांडुरंग शेठ भागीवंत यांच्या स्मरणार्थ आमचे मित्र स्वप्नील दादा भागीवंत यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता रोख रक्कम 5,000 रुपयाचा धनादेश इथे देणगी स्वरूपात पुरस्कृत केले. दादांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. व्हाईट बॉल येतोय. पहिली एक धाव इथे अधोरेखित केली जाईल. धाव फलकावरती विकी मुकादम पुन्हा एकदा तयार. इथे वेगळा धक्कादायक प्रयत्न हा निश्चितच पाठोपाठ अतिरिक्त धावा इथे मात्र गोलंदाजाकडून छेडल्या जात आहेत. अतिरिक्त एक वेगळा धक्कादायक प्रयत्न हा या खेळाडूच्या माध्यमातून राहिलाय आणि प्रति षटकागणिक जर विचार केला तर मोठी सरासरी इथे या उत्तरार्धामध्ये आखावी लागेल. फलंदाजी करणाऱ्या क्रियांश 11 देवीचा पाडा या संघाला अगदी उत्तरार्धामध्ये 73 धावसंख्येचं भले मोठं आव्हान आहे. 14.6च्या सरासरीने धावा इथे बनवायच्या आहेत. परंतु अतिरिक्त एक वेगळ्या प्रयत्नार्थी आपण मारा पाहतो आणि फ्रीट जारी आहे. कारण पहिला बॉल व्हाईट बॉल त्यानंतर आलेला नो बॉल परंतु अजूनपर्यंत फ्री हिट ही मात्र जारी असल्याची पाहायला मिळेल. स्कोर कार्डवरती
3 धावा आहेत. विस्फोटक अंदाजामध्ये क्रियांश 11 देवीचा पाडा या संघाला खेळ हा साकार करावा लागेल. दोन संघ युवा ब्रिगेडनं भरलेले आहेत, म्हणजे सामना हा तगडा पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल, अगली पेशकश काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न इथे झेल होणार का? रनिंग कॅच पकडण्याचा मनसुबा, परंतु इथे फ्रीड आहे. अगदी रनिंग कॅच पकडण्यामध्ये तो अगदी यशस्वी ठरलाय, परंतु त्यानंतर अगदी आपल्या सांघिक कोठ्यासाठी त्यानं धावा बचावात्मक स्थितीमध्ये इथे पूर्णपणे वाचवल्यात. 1 सांघिक कोठा पुढे मार्ग सोईल संघ जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती. पल्ला जर पाहिला तर खूप मोठा आहे आणि यानंतरची लढत सुद्धा तितकीच मोठी आहे. अगदी तोंडरे संघाविरोधात छिंद्रन खेळेल. दोन्ही संघनायकांना खूप साऱ्या शुभेच्छा असेल. यंदाच हंगाम कदाचित शेवटची मॅच आणि निश्चितच ही स्पर्धा ही गाजवायची आहे प्रत्येक संघांना, आणि ही स्पर्धा गाजवण्यासाठी नेवाली आणि या संघाच्या अगेन्स्ट देवीचा पाडा काहीसं कटिबद्ध आहे, परंतु वाईट बॉल आहे. नावाली संघाचा गोलंदाज विकी मुकादम अगदी अतिरिक्त धावा त्याच्या माध्यमातून खर्चिक होत असताना मुकादमला एक वेगळी दमखम दाखवायची. अगदी 3 व्हाईट बॉल 1 नो बॉल, ज्याच्या जोडीनं अगदी 6 धावसंख्येवरती या संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचते. परंतु याचा वापर आणि याचा फायदा उचलावा लागेल क्रियांश 11 देवीचा पाडाला, कारण अतिरिक्त धावा इथे छेडल्या जात आहेत. जय सेवालाल नॉसिंग सेंटर कडून षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र पाहायला मिळेल. बक्षिसांची खैरात आहे. सामना दर्जेदार आहे. खेळाचा दुसरा अंक आपण पाहतो. राईट ऑन ओव्हर द विकेट न मार आहे. या मैदानाचा जायजा आहे, अनुभव आहे. जरी युवा असला तर या खेळपट्टीवरती अलीकडच्या काही कालखंडामध्ये अगदी वरिष्ठ खेळाडू देवीचा पाडा संघाचे इथे खेळले. त्यांचा खेळ पाहण्यासाठी नेहमीच खेळाडू यश आला असेल आणि त्या मैदानाचा जायजा आहे. आणि हे पाहता अगदी यश पाटीलच्या बाडमधून हा पहिला चौका इथे काहीशा फलदायक ठरल्या जातील. सध्या घडीला क्रियांश 11 देवीचा पाडा हा युवा ब्रिगेड संघ आहे, परंतु देवीचा वाडा संघाचे जे वरिष्ठ खेळाडू राहिले त्यांच्या तालमीमध्ये हे घडलेले खेळाडू आहेत. सध्या घडीला 40+ मध्ये अनेक खेळाडूंचं पदार्पण पाहिले, परंतु त्यांचं मार्गदर्शन त्यांची कार्यप्रणाली ही डोक्यात घेत या संघानं अगदी गरुड झेप घेतली आहे टेनिस विश्वामध्ये. मिनी वानखडे वल्लभचं मैदान अलीकडच्या महिन्यामध्ये गाजवलं आणि आज ही स्पर्धा गाजवण्यासाठी नावाली संघाविरोधात अगदी 2 हात करतोय. परंतु हा नावाली संघ रायगड जिल्ह्यातील ठाणे जिल्ह्यातील अनेक स्पर्धेमध्ये सर्वाधिक भ्रमंती करताना पाहिले आणि पॉवरफुल खेळीच्या जोरावरती आपण नेहमीच बादल मुकादम असेल, राहुल पवार याने एक वेगळा वार हा टेनिस विश्वामध्ये साकार केला प्रतिस्पर्धी संघाविरोधात. परंतु ही लढत या 2 संघांसाठी तितकीच इम्पॉर्टंट आहे. 12 धावा धावपटलावरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओहो, अगली पेशकश काउंटर अटॅक करण्याच्या बेतात धक्कादायक प्रयत्न हा अवलंबला होता खेळाडू यश पाटील आणि पक बाधा लेग बिपोरची शिकार. पहिला गडीगार खेळाडू बाद होतोय यश पाटील. यश पाटीलला आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. पुन्हा एकदा पाठमोड खेळण्याच्या प्रयत्नात हा खेळाडू पठाईत होता, परंतु आता मात्र माघारी जावं लागेल. ऑफिशियल आमची संपूर्ण टीम जलपानासाठी रवाना आहे. जबरदस्त खाद्य भ्रमंतीचा आस्वाद हा आयोजकांच्या माध्यमातून प्रत्येक रात्रीमध्ये पाहतो. अन्नदाता सदा सुखी. सर्व अन्नदात्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त केले जाईल. स्पर्धा म्हटली तर काटेकोर पद्धतीची उपाययोजना असते. एका महिन्याभराच्या आतोआत मोठ्या आस्थापनांना संपर्क करावा लागतो. मग कॉमेंटेटर, अंपायर, स्कोरर असतील, मंडपवाले ही मोठी आस्थापनं असतात. त्यानंतर लाईव्ह वाला कोण ही मोठी फळी उभी करावी लागते आणि त्याचं एक मोठं शिवधनुष्य ही महिन्याभराची मेहनत नाहीये. काही दिवसांच्या आतोआत हे आयोजन आमच्या A1 जोडीनं उभं केले. यामध्ये आमचे वैभवजी मोहनशेठ कडू असतील, त्यानंतर मनोजजी, रमेश जगताप पालेखोर्द, चिंद्रम पालेखोर्द या गावांच्या माध्यमातून एक वेगळीच सांगड पाहायला मिळते. तरबेज गोलंदाजी, पिबनचं पहिलं षटक हे समाप्त झाले. आलेला हा अंतिम बॉल हा डॉट बॉल आणि या स्पर्धेतील सर्वाधिक लांब पाहिलं तब्बल 10 चेंडूंचा आपण मारा पाहिला. अगदी
रजनी क्रिकेटचा विचार केला बापू नारकरनं अगदी 16 चेंडूंचं लांब लचक षटक फेकलं होतं आणि ते 10 चेंडूंचं हे षटक पाहिलं. पुन्हा एकदा आमचे एक युवा नेतृत्व स्वप्नीलजी भाग्यवंत असतील, त्यानंतर सचिनदादा बडेकर असतील, यांच्या आयोजकांच्या माध्यमातून A1 जोडी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहेत. त्यानंतर प्रशांतजी बोलाडे आपले मनपूर्वक आभार इथे व्यक्त करत आहेत. मनोजदादा जगताप आणि वैभवदादा कडो 24 चेंडू जिंकण्यासाठी 61 धावसंख्येची आवश्यकता आहे. 24 चेंडू 61 धावा. टीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राकडे जे आंब्याचं झाड आहे त्याच्या खालोखाल अगदी आमचा कॅमेरावर काम करतोय आणि तिथे आमची जी लहान बच्चे कंपनी आहे तिथे काहीसा व्यत्यय निर्माण होतो. तिथून थोडंसं बाजूला व्हायचं कारण कॅमेरामॅनला कॅमेरा वर्क करणं काहीसं कठीण जातं. लांडग्यांना विनंती थोडंसं आपण बाजूला व्हायचंय. पाठोपाठ विकेट कोसळत आहेत. पहिली सलामीची जोडी कारज झाली आहे. यश पाटील आणि जितेश पाटीलला आता मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. 12 धावसंख्येवरती 1 विकेट गारत एकूण 2 फलंदाजांना माघार घ्यावी लागते. पल्ला अगदी मोठा आहे. मोठा आगाज करत असताना अगदी 73 धावसंख्येचं ओझं आहे. हे अगदी पार करायचं असेल तर आपल्या भात्यातून बिना दिवाळीचे रॉकेट हे सोडावे लागतील. आज 2 पेंडिंग मॅच सुद्धा खेळल्या जातील. ग्रुप ग्रामपंचायत शिरोली मधील जे आपण 3 संघ आहेत त्यानंतर पालेखुर्द असेल, आंबे असेल, मोहोदर, चिंचवली अशा संघांचा आपल्याला या स्पर्धेमध्ये सहभाग पाहिला. अनेक संघांनी चांगली खेळी या स्पर्धेमध्ये साकार केली, ज्यामध्ये आंबे असेल, चिंचवली असेल, शिरोली संघ सुपर 7 मध्ये दाखल झालाय. त्यानंतर 40+ माध्यमातून वाबनचे 40+ खेळणे 40+ या संघांनी अतिशय दमदार खेळी साकार केली आणि आज या गटातून कोणता संघ सरस कामगिरी करेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. हु इज अ लकी गाईज कोणता असेल लकी संघनायक जो ट्रॉफ्यांच्या दिशेनं मार्गक्रमण करेल. परंतु सद्यस्थिती पाहिली तर काहीशी बिकट स्थिती आहे. 13 धावा खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये सोडलेले झेल हे काहीशे महागडे ठरले गेले आणि आता मात्र काउंटर अटॅक व्हायला सुरुवात झाली. काऊ कॉर्नरच्या डोईवरून हा फटका खेळत असताना अवकाशाला गवसणी घालणारे फटके खेळतोय. बॅटिंग मार्क वरती एक चांगला धमाकेदार हर्षवर्धित करणारा फटका खेळत असताना हर्षद पाटीलच्या बॅटमधून हा षटकार. हेच फटके खेळणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूगणिक प्रयत्नशील राहणं हे खूप गरजेचं असतं, कारण म्हटलं जातं प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणती गोष्ट या भूतलावरती अस्तित्वात नाहीये. हे संत ज्ञानेश्वर माऊलींचं वाक्य आहे आणि त्यानुसार काहीसं प्रयत्नशील राहावं लागेल. क्रियाशील 11 देवीच्या पाडा टीमला क्रिया करावी लागणार आहे, कारण त्यातून अगदी हा क्रीडा खेळ गाजवण्याची या संघाला संधी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असताना राहुल पवार एक ऑलराऊंडर, ठाणे जिल्ह्यातील अतिशय धाकड खेळाडू सध्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. नो मॅन्स लँड सेफ लँडिंग होत असताना त्वरित जलद गतीने या धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. झेलपर्यंत जाणे गरजेचं असताना त्यानंतर तो अगदी सुटलेला झेल तत्वर 2 धावा परिपक्व पद्धतीनं पार केल्यानंतर 21 धावसंख्येवरती या संघाची दरमजल पाहायला मिळते. अलीकडचं पहिलं षटक काहीसं बिकट राहिलं. 10 चेंडूंचं अगदी ते वाजवी षटक होतं, परंतु आता राहुल पवार विरोधात हे वार हर्षद पाटील आणि आकाश पाटीलच्या माध्यमातून होत आहेत. बायकर मॅन आहे जर खेळाडू आपण पेंदरच्या डे स्पर्धेमध्ये हर्षदनं तो कारनामा हा प्रस्तावित केला होता. स्क्वेअर कट धमाकेदार हा फटका खेळत असताना या फटक्यामध्ये क्लास पाहिला ठासून आणि अगदी हरवणारी फटका खेळत असताना फलंदाजाच्या बाटमधून चौकार. 4 चांद लावणारी ही फटकेबाजी दाखवतोय हर्षद पाटील. यश पाटील, जितेश पाटील हे खेळाडू स्वस्तात माघारी परतल्यानंतर सध्या स्थितीमध्ये या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती आता मात्र दारूमदार आहे. पुन्हा प्रहार टक असा आवाज येतो आणि कडक असा हा फटका खेळतोय. वाईडिश लॉंग आर्मच्या डोईवरून हा फटका खेळत असताना अप्रतिम दर्जाचा हा फटका राहिलाय. अतिशय दमदार स्थितीगत हा फटका खेळला गेला.
अलीकडे चौकार पाहिला आणि त्यानंतर आलेला षटकार वेगळा शंखनाद निर्माण करतोय. आणि आता अंतिम टप्प्याचा विचार केला तर समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच 18 चेंडून जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिल्या 2 षटकागणिक स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर धावा बनताना पाहिल्या 2 फलंदाजांचा खात्मा 31 धावा माज बनतीये. अलीकडचं षटक पाहिलं तर कदाचित हा सामना एकतर्फी होईल की काय ही क्रिकेट रसिकांमध्ये काहीशी साशंका होती. परंतु टेनिस क्रिकेट जगतामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत आपण बाकी तर करू शकतच नाहीयेत. त्या दर्जाचा माहोल सध्या घडीला अगदी क्रियांश 11 देवीचा पाडा संघाच्या माध्यमातून इथे प्रस्थापित होतोय. अप्रतिम दर्जाचा माहोल या लढतीमध्ये काहीसा बनतोय. 18 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 42 धावसंख्येची आवश्यकता आहे. उद्याच्या लढतींचा अनाउन्समेंट सुद्धा इथे केलं जाईल. उद्याच्या दमदार लढती क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतील. कॅमेरामॅन जो आपण कक्ष आहे तिथे कुणी उभं राहू नका, कारण काहीसा अडथळा इथे निर्माण होतोय. आमचे आयोजक पोहोचतील पाहत इथे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओहो, काउंटर अटॅक करण्याच्या बेतात असलेला खेळाडू सद्यस्थितीगत आकाश पाटीलला पाहिलं, परंतु या फलंदाजाला स्वस्तात माघारी परतावं लागते. वारंवार विकेट कोसळत आहेत. उद्या अगदी 16 एप्रिल पहिला ब गटातील दमदार सामना किरवली ब विरोधात जनमन वल्लभ ब, त्यानंतर खेळणे अंश 11 खेळणे विरोधात एक काठ पाडा. परंतु जो अगदी लॉस नुसार ई गटाचा जो पेंडिंग सामना आहे तो होणार नाही, तो आज होणार आहे. आणि हे पाहता अगदी तिसऱ्या सामन्यासाठी समर 11 भोकरपाडा आणि धरणा या संघांना तिसऱ्या मॅच साठी यावंच लागेल ही स्पष्ट भूमिका आयोजकांकडून सादर होते. आणि त्यानंतर अंतिम सामना विठ्ठल रखुमाई धाकटे भोम विरोधात आई गावदेवी खुशाल 11 डोंगऱ्याचा पाडा. अशा ब गटातील लढती उद्याच्या सबंध रात्रीमध्ये क्रिकेट रसिकांना अनुभवता येतील. आणि उद्याही क्रिकेट रसिकांची तोबा गर्दी असणार आहे. अलीकडे प्रेक्षकांची गर्दी काहीशी कमी होती, परंतु चिंचोली मोहोदर आंबे अशा लढतींचा आगाज होणार आहे ना, याच मुले की काय क्रिकेट रसिकांमध्ये आता वाढ होतीये. बॅरिकेडेडच्या अगदी समोर मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक राजा आज सामना पाहण्यासाठी आले ना. आज जो प्रेक्षणीय सामना आहे अड्याल तोंडरे पड्याल चंद्रन, दमदार लढत पाहण्यासाठी चिंद्रनकर सुद्धा आले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. दीपक रिकामे युवा नेतृत्व भारतीय जनता पार्टी अगदी पनवेल तालुक्यामध्ये यांच्या माध्यमातून अगदी युवा नेतृत्वाची युवा मोर्चाची एक मोठी जबाबदारी आहे. असे आमचे मित्र दीपक भाई रिकामे असतील, त्यानंतर युवा नेते लहू मुंडे असतील, यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत केलं जाईल. महेश पाटील सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या स्कोर कार्डवरती भरारी घेत असताना 31 धावा. आणि सद्यस्थितीमध्ये जर समीकरण पाहायला मिळेल 15 चेंडू 42 धावा. राहुल पवारच्या षटकागणिक धावा आल्या होत्या. सहज गतीने सामना आपल्या बाजूने झुकेल की काय अशी काहीशी मनोमनी क्रिकेट रसिकांच्या चर्चा होती, परंतु काहीसा आता नाराज केले. बॉलिंग ट्रॅकवरती सुरेख कामगिरी. सुरेश पाटील एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. फलंदाजीच्या माध्यमातून तब्बल 9 चेंडू आणि 20 धावसंख्येचं योगदान, 1 षटकार 3 चौकारांचा साज ज्याच्या खेळीमध्ये राहिलंय. आणि असाच ऑलराऊंडर खेळाडू पुन्हा एकदा सुरेश पाटील सुरेख कामगिरी आपल्या खेळीच्या माध्यमातून इथे साकार करतोय. नवीन आलेला खेळाडू बॅटिंग मार्कवरती राकेश पाटील पाठोपाठ 3 चेंडू डॉट खेळलाय. तंत्रशुद्ध फटकेबाजी करावी लागेल. काहीसा अडखळ खेळला जातो लॉंग ऑफच्या डोईवरून फटका टाकण्याच्या प्रयत्नात, परंतु हिट विकेट हा खेळाडू इथे बाद होताना पाहायला मिळतो. ती घोषणा होतीये संकेतस्थळावरून ऑफिशियल अंपायर टीम कडून. आणि लागलेला अजून एक करारा दे धक्का टीम देवीचा बडा. वारंवार डॉट बॉल, काहीसा दबाव होता आणि या दबाव तंत्राच्या आहारी जात इथे मात्र हिट विकेटचा आपण हा फलंदाज बाद होताना पाहिला. यातून बचावात्मक भूमिका ही मात्र आखावी लागेल. आज अगदी 4थ्या रात्रीतील हा आज माहोल आहे. अलीकडच्या रात्रींपेक्षा आज क्रिकेट रसिकांमध्ये
तोबा गर्दी पाहायला मिळते. आलेल्या माझ्या क्रिकेट रसिक राजाचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल आणि कदाचित या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक पाहायला मिळेल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. सुरेश पाटील ज्या खेळाडूने एक वेगळी दमखम दाखवली आहे, पर 11 जनमान नावाली हा संघाची एक वेगळी खेळी आणि त्याच्या जोरावरती एक वेगळं षडयंत्र राखलं गेलं, जिथे 5 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना बाद केलं गेलं आणि सलगचे जे मधले चेंडू पाहिले तर ते 3 डॉट राहिलेत. तंत्रशुद्ध गोलंदाजी, 13 चेंडू 42. मॅच अजूनपर्यंत बनवू शकते देवीचा वाडा संघासाठी. ओहो, या स्पर्धेतील दमदार आमदार विक्रांत पर्व चषकातील पहिलं मेडन षटक पाहायला मिळतं. नावाली संघाच्या सुरेश पाटीलच्या नावे